12वीचे स्टुडंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्याचा तोंड लपवतात कारण त्यांना तोंड धावायला खरोखर जागा नाही. बाय द वे स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJsYP व्लॉग्स. आणि आत्ता आम्ही चाललोय शोला. शो असणार आहे कोळेवाडीच तिकडे, अथरवाडी कराड साऊंड असणार आहे आणि लाईट कुठला आहे मला माहित नाही. 4 वाजता बोललेलो तर लग्न वाजवायसाठी, खरं पण लग्न झालेलं आहे आणि आम्हाला आता सांगितलं तुम्हाला काय याच होता या म्हणून. तर भावानं एवढा लांब लपून बसलाय. ह्याचा विषय असा झालाय, त्याला आज घेऊन जाणार नव्हतं मी, पण तो असं म्हणला की मी दिवसभर अभ्यास करत बसतो, पण आत्ता शोला जाय वगैरे असा विषय झाला. म्हणलं मग करतो म्हणतोय अभ्यास, म्हणल्यावर काय अडचण नाही, करतोय तसा अभ्यास हँडल करून येत असला तर काय विषय नाही. तसं पण जास्त शाळा शिकून कोण मोठा झालाय, गांधीजी कुठे शिकलेले. या चला जाऊया, बसंती वाट बघते, आपण निघूया इथून आता. लेट्स गो. भाऊ तुम्हाला तावडे काका बघायचे आहेत का? तावडे काका हे बघा तावडे काका. नमस्कार तावडे काका. बोला काय म्हणताय, कुणी निघालाय? काय चालू जरा गुरु सोडली तिथं चरायला. गुरु सोडली, ऊन लागते, ऊन तावडे काका ऊन लागायला लागले भावानं, म्हणून तावडे काकांनी रुमाल तोंडला. आणि इकडे बघा JCB आणि बसंतीला एक छोटूसा पंक्चर झालाय, तो पंक्चर काढायला लागले. 4 दिवसात एकदा आवाज जाते भाऊ, 4 दिवसात एकदा म्हणल्यावर म्हणले एखादाच तिची काय आवाज काढून टाका, म्हणजे परत विषय ठॉस होईल. पंक्चर काढतो आणि मग लगेच निघतो, असा विषय आहे सध्याच्या लेवलला. तोपर्यंत तावडे काकांना विश्रांती घेऊ द्या. हे बघा वाघऱ्या हात फिरून बसला एवढ्या दिवस झाले. शोर मोठा आहे. एवढे दिवस मेरी बसायची की अंदर टोचर आहे यार, काय खारोखर हो भाई कुत्ता बळा आहे. तावडे काका हे घ्या, तावडे काका गिफ्ट तुम्हाला. हे बघा भावानो, काकांनी एकदम सौम्य पद्धतीने जराही न दुखवता या ठिकाणी पंक्चर काढलेला आहे आणि आता टायर लावण्यात येत आहे. टायर लावल्यानंतर मग आम्ही निघणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. भावना आता आम्ही विंगमध्ये आलोय आणि थोडंसं कॉफी प्यायची असं नियोजन झालं. DJ रॉक्सना चव झालेली आहे कॉफीची, आम्हाला पण झाली. आतमध्ये गाणी चालू आहे, बाहेरच बसे, ओपन पार्किंग करा आणि इकडे दादा कॉफी देतील. तोपर्यंत आम्ही थोडा शो, कारण आता इथून थोड्या वेळानं DJ पवन येणार आहेत ऑन लोकेशन. आत्ता ते कुठेतरी जॉबवरती आहेत. DJ पवन आजकाल जॉबला लागले, त्यामुळे विषय ठॉस आहे त्यांचा. पण शोवरती येण्याची त्यांची जी ओढ आहे ती काही त्यांची जात नाही आहे. इच्छाशक्ती खूप जास्त आहे, त्यामुळे ती येतो म्हणते थोड्या वेळानं. कराडमध्ये जॉबला आहे ती, त्यामुळे ती थोड्या वेळात येतो म्हणते. आता आम्ही मला ते 10 ते 15 मिनिटात इथून पोहोचेल डायरेक्ट, काय विषय नाही. कॉफी पितून लगेच मग जातो. भावनो लोकेशनवरती पोहोचलेलो आहे. इकडे साऊंड आणि स्टँडिंगच शो असणार आहे असा माझा अंदाज आहे. भावनो थोड्याच वेळात आता सेटअप चालू होणार आहे. लाईटचा सेटअप करायसाठी इकडं जनरेटर आता थोड्याच वेळात चालू होते. इकडे बायकांचा रुखवत सोडायचा चालू आहे आणि रुखवत सोडून झाल्यानंतर मग इकडं आमचा सेटअप चालू होणार आहे. पण रुखवत सोडताना आम्ही खूप जास्त हसलोय भावांनो. रुखवत कुणी सोडलाय मला जरा सांगा, तुम्हाला कोणाला येते? मलाही येते पॉईंट, पण तुम्हाला नाही बोलून चालणार. प्रेमी हात वर.
हातवर करायचं बोले मैत्रीसाठी हातवर करायचं 1 2 3 लेट्स गो दोस्ती खेलिए स्वामी के स्टाइल में डीजे पवन 32 बघा 32 अशी नाग निघाला तरा तुटलाय तरा पावनो शो कंप्लीट करून आता आम्ही घरी चाललोय. आम्ही जाणार आहे इस्लामपूरला फ्लॅटवर आणि पवन 32 आय थिंक करमायला जाईल किंवा फ्लॅटवर येईल बघू अजून काय ठरलेलं नाही. पेट नाक्यावर गेल्यानंतर डिस्कस करू की इस्लामपूरला येणार आहे का करमायला जाणार आहे बघू. आयुष्य होईल तो ठॉस करून टाकू. पण भावाचा मोबाईल आज स्विच ऑफ झाला आणि त्याचं लॉकचं बटन खराब झालंय त्याच्यामुळे आता मोबाईल त्याचा लॉक निघू शकत नाही. सप्लाय विषय त्याचा लॉक म्हणजे स्विच ऑफच निघू शकत नाही. 2,500 रुपयाचा फळकूट आज पवन 32 लागलेला आहे. काही विषय नाही. लेट्स गो. कॉपीराईट टाकीन कॉपीराईट कशाची गाण्याची कुठल्या
यम्मा यम्मा डीजे रॉक्सी तासगावचं मत असं आहे, काय सांगू राणी मला गाव सुटत नाही गाणे यांनी लिहिलेलं आहे. बाय द वे भावनो, आता आम्ही फ्लॅटजवळ पोहोचलेलो आहे आणि आता जाऊन झोपणार आहे. शो चांगला झाला, मस्त झाला, शेवटपर्यंत दंगा धुडकूस एकदम राडा झाला. आणि हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.